शिक्षणाचं माहेरघर आणि विद्येचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर आता दुर्दैवाने गुन्हेगारीचं माहेरघर बनत चाललंय की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। ज्या पुण्यातून संस्कारांची शिदोरी दिली जाते तिथेच आता अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये पुस्तके न राहता कोयते दिसतायत। अशीच एक काळजाला थरकाप उडवणारी घटना काल आंबेगाव पठार परिसरातून समोर आलेली आहे, जिथे क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा जीव घेण्यात आलाय। या हत्याकांडामधील मृत तरुणाचं नाव नयन जाधव असून ही घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। आंबेगाव पठार येथील निलगिरी चौकात नयन नेहमीप्रमाणे उभा होता। तिथे आलेल्या 4 अल्पवयीन मुलांसोबत त्याचा किरकोळ वाद झाला। मला शिविका दिली, माझ्याकडे बघतोस काय आणि मला चापट का मारली, यासारख्या अतिशय किरकोळ कारणांवरून हा रक्तरंजित खेळ खेळला गेलाय। हा वाद एवढ्या थराला गेला की या 4ही अल्पवयीन मुलांनी रागाच्या भरात नयनवर भीषण हल्ला चढवला। त्यांनी जवळ असलेला कोयता आणि रस्त्यावरील पेवर ब्लॉक वापरून नयनच्या डोक्यावर सपासप वार केले। नयन रक्ताच्या थरोळ्यात कोसळल्यानंतरही हे हल्लेखोर थांबले नव्हते। त्यांनी त्याच्यावर अत्यंत निर्गुणपणे प्रहार केले, ज्यामध्ये नयनचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे आंबेगाव आणि धनकवडी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झालेला होता। घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने तपास सुरू केला। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढलेला आहे। हे आरोपी सातारा रोडवरील वेळू परिसरात लपून बसलेले होते। पोलिसांनी सापळा रचून या 4ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलेला आहे। अटक करण्यात आलेले 4ही आरोपी अल्पवयीन असून त्यातील 2 आंबेगाव पठारचे तर 2 धनकवडी येथील आहेत। पुण्यात ज्या प्रकारे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचं आकर्षण वाढत आहे ते पाहता पालकांमध्ये आणि सर्वसामान्य पुणेकरांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झाले। किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या होणं हे शहराच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे।